कधी कटायला सांगितलं नाही बुडी अशी करते पण स्वतःच्या अंगात गुन्हा आहे ना सांगते ना पोराला आल्यावर पाहिजे ना कसं तमाशा होते मी तू कधीच सांगत नाही पण कोणाला किंमत नाही म्हटलं माई आई आई काय बाबू बाल बाल खेळ मा खेळ चौकासाठी गेली तुम्ही बाहेर फिरायला एवढा तमाशा केला लोकांनी दाखवला आणि स्वतः केला काय करा काय समजत नाही या बुडीचं बाई काऊन गेली मी कायच करा कुठे जाऊन कुठे नाही तर बायको तशी तुझी बायको अशी हा किती काय करा माय बापाच्या घरी गेलं तर बाजू आहे तिकडे काय करा बाय बाई विचारते ना कोण आली हो 15 दिवसाच्या वर झालं का बाई कावांना चालू करते समजत नाही बाप्पा नशीबच फुट काय नाही निघालं काय करतं हा बुडकीचं काव आहेच ना माझ्या आयुष्यभर माय मांग एका शब्दानं नाही ऐकत माय काय करावं आई जेवायला दे बरं आई जेवायला दे हाच खिचडी टाकतो मी आता 5-10 मिनिट थांबतं का तू थांबतो नाही जोराची लागली का बाई लागली पण मी 5-10 मिनिट राहतो ना जाऊ दे ना करतो तोपर्यंत दारू घेऊन जाय काहीतरी खाऊन घे तोपर्यंत जाऊ दे हा बातच करतो ना तू खिचडी कर लवकर जाय अकरा तरी हुशार आहे बुडीपेक्षा मी करतच नाही आज खिचडीच करतो ना तिला खिचडीच खाऊ घालतो करे ना बडबड मी बोलतच नाही शब्दाने बोलत नाही करू देत तसेच बडबड स्वयंपाक करत नाही तर काय माहित काय करते त्या खोलीत जाऊन बसले आता आलं संजीवार काम करायच्या तिच्या बुडाई ना तर जेवाले अजून जेवण हालच नाही काय म्हणून अजून मला बोलन बाई बुडा भांडण झालं म्हटलं ना बुडा मार गरम येईन आता काही खैर नाही माई मी भरपूर माझ्या पोराले सांगतो तिचे नखरे लय झाले तिचे नखरे सांगतोस त्याच्या पाशी सगळे नखरीचे आला काय बाबू हातपाय धुवून चहा मांडतो मी बस नाही मानते ना मी ना मानते ना चहा. तू काय टेन्शन घेतो तू बस. लय तणकाला त्या बायकोचे मांडत नाही आता हा मीच मांडून देतो ना तुला चहा बस तनकाला लेकरं तर हाय रे इथं झोपले आहे ते लेकरं जाऊन पाहतो लेकरी पैसे बस न बस इथं मांडून देतो मी चहा काय लागतं तिच्या मांग देतो मी मांडून काय तर तनकाला एवढा तुला गोष्ट बस ना सांगतो त्या बायकोचे नखरे सगळे सांगतो मी तुले बस तर खरी बाबू मी तुरी गाऊन आली ती लेकरं दिले माय मागं लावून गेली बाहेर हिंडाले लेकराला घेऊन गेली असती तर काय झालं असतं लेकरं लढे ते पोरग लढे म्हणून मी तिला म्हटलं तू लेकराला कोण नाही घेऊन गेली असं नव्हती का म्हणून गेली तशी तर जातच नाही बाहेर ते तू तर माझी गोष्ट तर ऐकून घे बाई चालूच आहे. काय करा हिच्या इकडून भागणे घेतला तर हे भांडण करते तिच्या इकडून भांडणे घेतला तर ते रे जाऊ दे ऐकून घ्या लागत नाही तर भांडणाचा वाद आहे. अशी टरक करायला लागली बाबू मी राहत नाही तुमच्या घरी तुम्ही नेहमीच का आणता लढे पडे लोक जमा केले तिला काही वाटते रे तिला समजून सांग ना तू उलिसा तू तिच्याच मनाचा आहे मला माहीतच आहे चुगल्या सांगते म्हणून बुडी मला माहीतच आहे नवरा आल्याबरोबर चुगल्या लावायला तिले आपण सांगत नाही जाऊ दे बा माणसाला टेन्शन येते पण हिचे नोकरी सरतच नाही ना भांडणं लावल्याशिवाय हिची छाती थंडीच नाही होत ना दे मी सांगत नाही मी काहीच सांगत नाही मी म्हणतही नाही त्याईले काहीच म्हणत नाही त्याईलेच समजते त्याईची माय काय काय घराने करते माय काय काय नाही मी काही म्हणणारच नाही आहे ना त्याईलेच समजते त्याईचं मी बोलतच नाही त्याच्या संगत तू बरोबर जाऊ दे तिच्या मागं लागत नको तू ते तशीच आहे बोलण्यात काही अर्थ नाही. जाऊ दे करतो पण ते तुझ्या फायदा घेऊन आली बरं तू तिले चांगला डटावत जाय त्याचे जे लेकरावर लक्ष नाही ठेवत मस्त गेली बाहेर हिंडाले ते लेकरं इलं येते ते लेकराईले मुकदर येते मले म्हणून मी तुरीची दाय सोडून दिली आणि ते लेकराई बेशी आली. हो ते बरोबर आहे पण घरात वाद वाढते नाही बोलून काहीच फायदा नाही आहे. तिलाही वाटते बाई सासू सशी तशी त्याच्यापेक्षा नको बोलत जो आहे तू काही बोलण्यात अर्थ नाही भांडणं होते लोकांना तमाशे दिसते काय ते खरं आहे पण काय करतो आता माझी नशिबी पडली ते आता काय करतो तिला बोलता नाही मला तुलाही बोलता नाही येत. तू समजदार आहे म्हणून घर चालला नाही तर तू तिच्या संगत भांडला असता हे झालं असतं ना म्हणून ते घर चालून आलं बाबू नाही तर तिनं त्या सत्यानाश केला असता तू तिला बोलतो चालतं म्हणून बरं आहे नाही तर त्या सत्यानाश केला असतं तिनं. जातो मी हात पाय धुतो जेवायला वाढून ते मुले जाऊ दे जेवून घे तू जेवून घे मी जेवतो. जेवायला तरी केलं काय खोलीतच आहे किती वेळची त्या लेकरापेशी बसलीच पाहिलं ना मी वाकून तिला पाहिलं काय करते म्हणून ते बसली दिसली ना मले आलं तिच्या स्वयंपाक करायच्या जीवार. मी तिला आवाज देतो अमिना काय करून आली वा ये इकडे म्हणता हो तुम्ही जेवायला वाढ बरं
पाय धुवा मी जेवायला वाढतो. खिचडी केली म्हटलं आज मी ताक दिलं फोडणी मस्त आणि खिचडी केली पापड चालेल ना तुम्हाला? हा हा मस्त केलं आज तर. मला असं वाटलं आज हलकं फुलकं खावा. हा बरं झालं खिचडी केली तुया. या मग तुम्ही जेवायला वाढतो मी काय. बाबा कुठे गेले? बाबाले बोलावून गेला होता. फोन लाजा बरं, एक फोन लाजा बाबाले जेवाले. ते काही लय वेळचे गेले बाहेर आलेच नाही कोणतं. बाबा वाडी तसा पाणी वळून आले. पाणी वळतो म्हणे पालखीले. मग येतो म्हणे. मी म्हटलं चल ना बाप्पा ऊन किती तपून आली. ऐकतच नाही ना. थांबी वाट फोन लावतो बाबाले. त्या बुड्याला तेच धंदा आहे पाणी वळवायचा. हा किती काही केलं तर नाव आहे काय. हा त्या बाप्पा तसाच आहे. किती वेळा म्हणतो वय राहिलं काय तुमचं, वय राहिलं काय, ऐकते काय. मी म्हणतो त्याला करत नको जाऊ. तुला वाटत असं माय पोरगच करायला लावतो बाप्पा. मी फिने मी 2 माणसं ठेवतो. तू उद्यापासून मी माणसं ठेवतो. तू काही बा एवढी करू नको. मला काही वाटत नाही. 2 माणसं ठेवले तर. ठेवून दे, 2 माणसं ठेवून दे. आराम करायचं वय आहे त्याचं. कामं करायची वय आहे काय. हा माही नाही आहे बघ घरात ते बाया लावून दे ना कायले. ते होत नाही ना माईकडून होत नाही. आता तू तुरीची डाळ हे ते कट्ट्याची येणंच आहे, गहू येणंच आहे. मी नाही गात बाप्पा माईकडून होत नाही आता. इकडून होत नाही ना. मी ना करते सगळं. तू टेन्शन नको घेऊ. करते ते. तू बसत जाय आता. तू टेन्शन घेऊ नको. तू बसत जाय मस्त आराम करत जाय. काहीच नाही. लेकरावर लक्ष नको ठेवतो. लेकरू पाहिजे मी ना सगळंच करते. आहे ना हो मी ना. मी काही करायला लागतं का ते का मग त्याच करते समोर समोर. नाही केलं तर काही होते काय. नाही करायला पाहिजे. आता त्याचं वय नाही आहे. करायलाच नाही पाहिजे. मी करतो सगळे काम करतो काय. उद्यापासून करत नका जो आई. बाहेर ठेवा लागते. एवढं मोठं घर आहे काय आपलं. बाया लावा जुकतो. या मग लवकर बाबाला फोन करा. पाय कशी चोपडी येते बायको. चोपडी बोलाले हुशार तर लयच आहे ते. हा पाय कशी चोपडी बोलते त्या संगत ते. तिले माहित आहे ना माय नवरा पिघलतेस म्हणून. अशी चोपड बोललं म्हणजे झालं तिचं काम. तू करत नको जाऊ. ते म्हणून आली ना करत नको जाऊ. नाही करायचं. ते म्हणते ना मी करतो म्हणून करण ते कसंही करो आपलं. ते करतो म्हणते ना करू देत जा तिले. तुले बायकोचीच कडीन ना. हा नाही तर काय माहीन काय तुले. तूच कळ येते हो. तिच्यापेक्षा अशी कोण बोलतो. हा तुमची काळजी आहे ना. मला म्हातारा वय आहे तुमचं. नको करत जो बा माय म्हणणं आहे. तो इकडून होत नाही म्हणतो तर मग नको करत जो बा माय म्हणणं हेच आहे. तिचे स्वयंपाक करायचे आज जीवार टाकली ना खिचडीचा रट्टा अंगणवाडी. एखाद्या दिवशी जीवार येते. आता वेळ झाला असं जेवाचा टाइम झाला बा म्हणून तिला लवकर टाकून दिली. अशी नको करू. अंगणवाडी मंगळवारी करतो खिचडीला विचारे तुई खासच आहे. हा अन्नाले काही म्हणाव नाही. पण पोया करा लागत मला. माझ्या इकडून नाही होत ते खिचडी खाणं. अशी कोण करतो आई. आतापर्यंत तर खाल्ली त्या खिचडी. आज तुला पोया लागून आल्या. अशी नको करू. यानं वाद होते घरात रिकाम्या कामाचा. चल माझ्यासमोर जेवाले. त्यानं मामा करायचं आता. तिला म्हणतेस तू खिचडी कोण केली म्हणून. बरं बाई जेवायला मस्त कढी केली आज. पापडही भाजले व्या. तुला लय आवडते ना पापड. होय पापड केला आई तर पापड. पिठाचे भाजले का बाई पापड? त्याच्यासाठी मुंगाचे भाजले आणि तुला पिठाचा आवडते ना मग त्यासाठी पिठाचा भाजला. बाबा कधी आले तुम्ही वावरातून? चला बाई चला जेवाले चला. बाबा आजी नाही की आई सोबत बोंब आणली. तिथे म्हातारी आहे. लक्ष नाही द्यायला लागत तिच्या इकडे. जाऊ दे. बोलायला नाही पुढत तिच्या संग. तिचं वय नाही आहे. म्हातारी झाली ती. तिच्या इकडे लक्ष नाही द्यायला लागत असते आपण. आपली आजी वय ना. जीवा पण लोक जमा झाले ते किती भांडण झालं. कसं वाटे मला किती बेकार वाटे म्हटलं. वळत वळत गेलं ते आमची गुच्चाप राहिली तोपर्यंत गुच्चाप नाही राही म्हटलं. ते आजी आजी करते आपल्या घरचे. इकडे लक्ष नाही द्यायला लागत. करतच असते. म्हातारा माणूस होतो तसा करतच असते. आपण बोलावं नाही त्याच्यात. जाऊ दे. बोलायचं नाही आपण. बाबू जाऊ दे. तू आईच्या इकडे लक्ष नको देत जो बरं मी ना. हा बोलत नव्हतं जो तिच्या सगळं. ती भांडतच करते नेहमीच आहे तिचं. हा अजून ते बाबाशी सांगते. मला माहित आहे तुझे सांगते म्हणून. पण तू सांगत नाही म्हणून मला माहित आहे ना. मला माहित आहे ते तसेच स्वभाव पहिल्यापासूनच तिचा स्वभाव आहे. तोच फायदा घेतला माया तिनं. तो फायदा घ्याले. तिला माहित आहे ना मैसून सांगत नाही म्हणून. तेच म्हणते अजून. ते म्हणे मला भांडणार तू नवऱ्यावर सांगतो म्हणून. सगळं सांगतो म्हणून. किती बोलते हे सांगतो काय मी कधीतरी. हे किती टर करते म्हणून. माय बाप काढते हे काढते. त्या बाप्पाच्या घरचं वय काय सांगितलं काय कधीतरी. तुम्हाला सांगतो का तुम्ही. हा तरी ते मला तसेच बोलते. लढून पडून खरं करतं. हा आजपर्यंत कधी तुम्हाला सांगितलं का. एवढे वर्ष झाले तर लग्नाले. जेवत नाही तुम्ही जेवून घ्या. मी वाढून देतो तुम्हाला सगळ्याले. हा जेवून घ्या सगळे जण. अशी नको करू. अशी करू नको. तिला सवय साहेब बरं. तिचा स्वभाव तसा आहे. तू तिच्यासारखी बनतं काय. तू बनतं काय तिच्यासारखी. ऐक माझ्या मतानं. चल जेवाले. आपल्या दोघांचं पटते ना. काय करावं लागते. आपला संसार म्हणतो तिच्यासाठी. चल तुमच्या इकडे पाहून तर राहतोच मी. राहिले तिले तेच पाहिजे ना. तिले भांडणच लावायला पाहिजे ना. दोघा नवरा बायको. मी ठाम आहे ना. तू टेन्शन नको घेतो. मी तिचं ऐकत नाही. बोला लागते तिच्यासारखं तिच्या संगत. नाही तर ते माझ्या संगत भांडते. जाऊ दे. तू एवढा विचार करू नको बरं. जाऊ दे.
आपल्या दोघांचं पट्टे ना, जाऊ दे. तिच्या इकडे टेन्शन नको घेऊ. चल जेवाले. मी जेवत नाही आता. तू नाही जेवली तर मी जेवत नाही. जाऊ दे, राहू दे, राहू दे, जाऊ दे, वायात जाऊ दे. जेव्हा लेकराईले नको घालू, तू जीव नको, मी जेवत नाही. जीव दे आई बाबाली दोघालेच. तुम्ही जेवत नाही, मी नाही जेवली तर लेकरं उपाशी राहीन. चला. आज मग हा टेन्शन नको घेत जाऊ दे. भांडणं होतच राहते. तू लक्ष नको देत जाऊ आई समोर. तिला सवय आहे तशी बोलायची. तिच्या इकडे तू लक्ष नको देत जाऊ. चल. माहिती नाही तुम्हाला टेन्शन येते म्हणून भांडणं झाले काय, म्हणून तुम्ही कधी तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला टेन्शन आहे ना, वावरा शेताचं सगळं सगळं तुमच्याच पांगा आहे, मला माहित आहे ना. हे माहिती मी बायको समजदार आहे म्हणून. चल.